भारताला आता जगाचं डायबिटीस कॅपिटल असं म्हणतात. असं नेमकं काय घडलं की आपण या आजाराचा शिकार झालो? 2003 मध्ये इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन यांनी एक अभ्यास केला आणि त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की जगात डायबिटीसचे रुग्ण असणारे 1/5 लोक हे फक्त भारतीय होते आणि तेव्हापासूनच मग भारताला वर्ल्ड डायबिटीस कॅपिटल म्हटलं जाऊ लागलं. आता याला जबाबदार आपलं गोडधोड खाणं आहे का? कारण प्रत्येक सणाला आपण गोड बनवतं, कोणी पाहुणे आले की आपण त्यांना गोड खायला देतो किंवा लहान मुलांना आपण गोड गोड पदार्थ खायला देतो. मग ह्या गोडपणामुळेच आपण डायबिटीसचे शिकार झालोत का? तर तसं नाहीये. हे एक छोटं कारण आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपली बदललेली दिनचर्या. आयुर्वेदाला जी अपेक्षित दिनचर्या होती त्याला पूर्णपणे आता आपण पालटून टाकलेलं आहे. आता आपण सकाळी उठल्यावर नाश्ता करतो. आपण त्या नाश्त्यामध्ये चहा बिस्किट खा, चपाती खा, ब्रेड खा, पोहे खा, उपमा खा, म्हणजे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खात असतो. मैदायुक्त पदार्थ आपण खात असतो. त्यासोबत आपली बदललेली लाईफस्टाईल म्हणजे की आपल्या वागण्यामध्ये कधीही कुठेही व्यायामाचा अंतर्भाव फार कमी ठिकाणी बघायला मिळतो. व्यायाम नसल्यामुळे आपली शारीरिक हालचाली होत नाही, आपल्या ऍक्टिव्हिटीज होत नाही, एक्सरसाइज न होता एक्झर्शनच जास्त होत असतं. आणि आता याच्या सोबतच सोशल मीडियाच्या जमान्यात वाढलेला मानसिक ताण, त्याच्यामुळे कंटिन्युअस मोबाईल हातात असल्यामुळे आपली झोप पुरेशी होत नाही. तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स मध्ये लँड अप व्हावं लागतं. आणि म्हणून आपण जर आता वर्ल्ड डायबिटीस कॅपिटल आहोत तर यात आश्चर्य वाटायला नको.